या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की यहोशुवा याजक लोक जे देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांना सांगतो की तुम्ही कराराचा कोष उचलून घ्या आणि तो उचलून लोकांच्या पुढे चाला. आता कराराचा कोष काय होता मी तुम्हाला शिकवलेलं आहे. काय कराराचा कोष? कराराचा कोष काय होता? कराराच्या कोशावरती काय उतरायचं? मग कराराचा कोष जिथं जिथं ते घेऊन गेले तिथं तिथं कोण यायचं त्यांच्या बरोबर? स्वतः कोण यायचं? कराराचा कोष जे आहे ते पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारात तुम्ही बघितलं त्याला फार महत्व आहे, कारण की कराराचा कोष रिप्रेझेंट करतो देवाच्या उपस्थितीला. कारण की पवित्र शास्त्र मला सांगतं की मोशेला ज्यावेळेस देवाने आज्ञा दिली त्यावेळेस सांगितलं की तू निवास मंडप तयार कर आणि निवास मंडप तयार केल्यानंतर परमपवित्र स्थानामध्ये तू कराराचा कोष ठेव आणि कराराचा कोष जिथे असेल तिथे त्या ठिकाणी देवाची उपस्थिती उतरल्या जाईल, म्हणजे देवाची उपस्थिती उतरायची. हा कराराचा कोष. मग हा कराराचा कोष जिथे कुठे ते घेऊन जायचे, जिथं चालायचे त्यावेळेस तो कराराचा कोष त्यांच्या बरोबर असायचा इस्रायलाच्या, म्हणजे याजक लोक त्याला कॅरी करायचे, सोबत असायचा तो. आणि जिथं जिथं ते जायचे कराराचा कोष घेऊन जायचे. आणि पवित्र शास्त्र सांगतं की जिथं जिथं ते कराराचा कोष न्यायचे तिथे तिथे त्यांच्या बरोबर देवाचं सानिध्य असायचं. कराराचा कोष कोणाला प्रेझेंट करतं? देवाच्या सानिध्याला. मग देवाचं सानिध्य घेऊन जायचे. मग या ठिकाणी म्हटलेलं आहे की कोष उचलून तू पुढे पुढे चला. काय म्हटलेलं आहे? पुढे चला. आज मला काय सांगायचंय तुम्हाला, माझा विषय असतो पुढे चला, देव तुमच्या बरोबर आहे. आपण कुठं चालतो? मागं चालतो. आपली सवय काय मराठी लोकांची? मागं चालायची. काल आम्ही खेकडे पकडले होते आणि मग खेकडे पकडल्यावर मी बघितलं पिशवीमध्ये एकही खेकडा वरती येत नव्हता. एक पण खेकडा वरती येत नव्हता. का वरती येत नसेल तो खेकडा? खेकड्याची एक सवय आहे, वरती चालला धरवड, वरती चालला धरवड. त्याच्यामुळे कोणताच खेकडा वरती येत नव्हता. सगळे बरोबर पिशवीतच राहिले. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आम्ही देवाच्या सानिध्यात वाढतो, पण वाढत असताना काय होतं, आपली सवय असते खेकड्यासारखी, थोडासा वर अरे जास्तच प्रार्थना करायला लागलं की याला खाली खेच, जास्त स्पिरिच्युअल व्हायला लागला काय, लय प्रार्थना करायला लागले का. काही काही जणांचं असं पण मी ऐकलं, जास्त प्रार्थना करू नका सैतान मागं लागतो, म्हणून मी कमी प्रार्थना करतो. काय म्हणतात लोक? जास्त प्रार्थना करू नका सैतान पाठीमागे लागतो, म्हणून कमीच प्रार्थना करा, थोडं पाप पण करा, म्हणजे काय होईल, सैतान बॅलन्स मध्ये राहील. असं काही होत नाही. आपल्याला कुठं चालायला सांगितलेलं आहे? पुढे, पाठीमागे नाही. पण मराठी लोक आपण सगळ्याच्या सवय एक, आपल्याला पुढं गेलेलं लवकर पसंत नाही पडत. आणि एखादा पुढे जायला लागला तर त्यालाही आपण पुढे जाते, त्याला अरे बस नाही तर काय प्रार्थना करतो, खूप जास्त प्रार्थना करणारा झाला का माहितीये, तो खूप प्रार्थना करतो, तो डिस्करेज होतो आणि तो देवाच्या सानिध्यापासून दूर चालल्या. या ठिकाणी यहोशुवा ज्यावेळेस बोलत आहे त्यावेळेस यहोशुवा त्यांना म्हणतो की तुम्ही पुढे चला, कारण की पुढे तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे. पुढे चला, कारण की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आणि जसं त्यांना सांगत आहे तो सांगल्याप्रमाणे, त्याने सांगितल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी त्याचं ऐकलं आणि ते पुढे चालत गेले. ते पाठीमागे आले नाही, ते चालत आहेत पुढे. आणि पुढे चालत असताना बघा काय झालं. ज्यावेळेस मी यहोशुवाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 14 ते 16 वचन ऐकतो, त्यामध्ये असं म्हटलेले, लोक यार्दने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोष वाहणारे याजक लोकांपुढे चालले. आता कोण चाललेले लोकांपुढे? याजक चाललेले. पण सगळे लोक कोणाबरोबर चालले? याजका बरोबर. याजक पुढे चालले, याजका बरोबर लोक चालले, पण कोणी पाठीमागे गेलं नाही. सगळेजण बरोबर चाललेले आहेत. त्यांनी सोडलं नाही. त्यांना जे सांगण्यात आलं त्या सांगण्याप्रमाणे त्यांनी ते केलं, आत्मसात केलं. आणि ज्यावेळेस त्यांनी ते स्वीकारलं त्यावेळेस ते पुढे चाललेले आहेत, ते पाठीमागे चाललेले नाहीत. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ते पुढे चालले. आणि नंतर या ठिकाणी म्हटलेले, कोष वाहणारे यार्देने पाशी येऊन पोहोचले. कोष वाहणाऱ्या याजकाचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहत असते. आता काय झालं तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस ते पुढे चालले, पुढे चालल्यानंतर पवित्र शास्त्र सांगतं की कराराचा कोष देखील त्यांच्या बरोबर होता. आणि जसे जसे ते पुढे चालले त्यावेळेस त्यांनी बघितलं की यार्देन दुथडी भरून वाहत आहे. दुथडी भरून म्हणजे काय? फुल.
खूप पाणी आहे तिच्यामध्ये आणि पूर्ण पाणी भरून वाहत आहे. आणि आम्ही जर त्या इस्रायल लोकांमध्ये असतो आणि आम्ही बघितलं असतं आणि आम्हाला पोहता येत नाही, आम्ही काय म्हटलं असतो? बाळक साहेब चला पाणी पहा, तुम्हाला पोहता येतं का? मला नाही पोहता येत. कुठं चालले? मरायचे का? पाठीमागं चल. त्यातले मी म्हणलो असं नाही, आपल्याला तरी पण देवाने सांगितलेलं आहे, यहोशुवाने सांगितलेलं आहे आपल्याला पुढे चालायचं आहे. मी याजक आहे, यहोशुवा आपला पुढारी आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की तुम्ही कराराचा कोष घेऊन पुढे चाला, आपल्याला पाठीमागं जायचं नाही. मग काही जण पाठीमागून काय म्हटले असते? पाठीमागचे काय म्हटले असते? यांना जाऊ द्या, बुडल्यावर आपण यांची गंमत पाहू, मेले तर ये मरतील, आपण वाचू. पवित्र शास्त्र काय सांगतं बघा तुम्ही. ज्यावेळेस हे पुढे चालत असताना सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते, तेव्हा ते पाणी वरून वाहत होते बऱ्याच अंतरावर, म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी. जसं जसं ते पुढे चालले आणि पुढे चालल्यानंतर बघा, ज्यावेळेस ते त्या यार्देने जवळ गेले तेव्हा पाणी वरून वाहत येत होते. ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून चढले व त्याची रास झाली. आणि जे पाणी अरबाचा समुद्र म्हणजे शार समुद्र याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरीहो समोर पार उतरून गेले. कसं काय झालं बरे? कसं काय झालंय? कराराचा कोष तो होता, पण त्यांनी काय केलं? असं म्हटलेलं आहे की जसं ते आत गेले आणि त्यांची पाय, याजकांचे पाय त्या पाण्याला लागले, पाण्याला लागल्याबरोबर ही पाण्याची रास उभा राहील आणि तिथं कोरडी भूमी झाली आणि कोरड्या भूमीतून ते सगळेजण पार गेले यहोशुवाच्या नेतृत्वामध्ये. म्हणजे परमेश्वर आम्हाला काय मार्गदर्शन करतो? पुढे बोला ना. आज काय नाराज आहे? भांडणं करून आले काय घरी? सकाळी सकाळी नवरा बायको तावातावी. ते पुढे चालले आणि पुढे चालल्यानंतर जसं त्यांचे पाय पाण्याला लागले, पाय पाण्याला लागल्याबरोबर दुथडी भरून वाहणारी नदी होती, पण ती काय झाली? जाग्यावर थांबली. पाणी थांबलं, रास झाली त्या पाण्याची. आता हा चमत्कार पवित्र शास्त्रामध्ये पहिला होता की पाणी थांबल्या गेलं? पहिला होता. किती होता हा चमत्कार? असा कितीदा झालेला आहे? बोला ना. तुम्ही शिकता एवढं तरी बोलत नाही. पहिली वेळेस कुठं झालं? तांबडा समुद्र डोंगर. दुसरी वेळेस कुठं झालं? एलियाने पाण्यावरती झगा मारला. आणि तिसरी वेळेस कुठं झालं? पण कधी झालं हे सगळं? ज्यावेळेस त्यांनी ठरवलं आम्हाला पुढे चालायचं आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये ठरवतो आणि परमेश्वराचं ऐकायचं ठरवतो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो परमेश्वराची उपस्थिती ज्याच्याबरोबर आहे त्याच्याबरोबर अपयश नाही. परमेश्वराचं सानिध्य ज्याच्याबरोबर आहे. लोक म्हणतील पडले, संपले, मेले, आता कधीच उठणार नाही. पण त्यांना सांगा येशूच्या नावात येशूचं सानिध्य आमच्यावर आहे. आम्ही पडणार नाही, मरणार नाही, आम्ही उठणार आहोत, कारण की आम्हाला पुढे जायला परमेश्वराने सांगितलं. हालेलुया, हालेलुया. असं जरा जोरात मागे जाऊ नाही. आता जसं आम्ही नव्या करारामध्ये येतो किंवा जुन्या करारामध्ये ज्यावेळेस कराराचा कोष घेऊन ते चालतात त्यावेळेस परमेश्वराचं सानिध्य त्यांच्या बरोबर असतं. परमेश्वराचं सानिध्य त्यांच्या बरोबर असतं. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या त्या ठिकाणी यश प्राप्ती होते, कारण की ते परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहतात. पण नव्या करारामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं ज्यावेळेस परमेश्वराचं सानिध्य येशूवरती आलं त्यावेळेस येशू जिथे जिथे जायचा तिथे तिथे परमेश्वराचं सानिध्य असायचं. कारण की पवित्र शास्त्र सांगतं येशू फुल ऑफ होली गोस्ट, म्हणजे येशू पूर्णतः पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली चालायचं. फक्त शरीरामध्ये दिसायचा, माणूस दिसायचा. कारण यहुदी लोकांना माहिती नव्हतं. यहुदी लोकांना हेच माहित होतं की देव आतापर्यंत दृश्य स्वरूपात दर्शन दिलं नाही, अदृश्य स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. आणि दृश्य स्वरूपामध्ये येशू दिसायचा. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगते या ठिकाणी त्यांना ते ओळखता आलं नाही, पण येशू ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी त्याने परमेश्वराचं सानिध्य घेऊन गेला. जर आम्ही वाचलं मत्ते शुभवर्तमानाचा 14 अध्याय आणि 28 ते 31 वचन वाचा. मत्ते शुभवर्तमान त्याचा 14 अध्याय 28 ते 31 वचन. मत्ते वाचा कोणीतरी. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर
पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का करतास? दे बाप वाचले वचन असे. चल. येशू काय म्हणतो? चल ये. म्हणजे चालायला सांगत ये. तो म्हणतो, प्रभूजी जर तुम्ही असाल तर मला देखील आज्ञा करा की मी या पाण्यावरतून चालावे. आणि मग नंतर तो म्हणतो, तू ये म्हटल्याबरोबर पेत्राने काय केलं? लगेच पेत्र उतावळा होता. पेत्र फार भावनिक होता आणि त्याला वाटलं, प्रभू मला बोलवत आहे आणि मला लगेच गेलं पाहिजे. त्याने विचार केला नाही की जसं मी समुद्रावर पाय ठेवेल तेव्हा वादळ असेल, वारा असेल आणि समुद्र खवळलेला असेल, त्याचा विचार त्याने केला नाही. पहिले त्याच्या डोक्यात तो विचार आला नाही. पहिला हा विचार आला की प्रभू तू जर असशील तर मला यायला सांग. आणि तसं प्रभू म्हणतो की ये, चल. त्यावेळेस त्याने काय केलं? समुद्रावरती पाय ठेवला. आणि पाय ठेवल्यानंतर चमत्कार पहा, येशू नंतर जर पहिला पुरुष जर कोणी चालला असेल समुद्रावर तो पेत्र होता. पेत्र त्याने पाय ठेवला आणि पाय ठेवल्याबरोबर समुद्रावर तो चालायला लागला. किती स्टेप चालला बरं तो? किती पावलं चालला असेल? मोजून 2-3 पावलं चालला. 2-3 पावल्यानंतर काय झालं? त्याने काय बघितलं? वादळ, वारा बघितला आणि घाबरला. आणि मग घाबरल्यानंतर काय झालं? तो बुडायला लागला. आणि बुडायला लागल्यावर त्याला आता वाटलं आता काय खरं नाही, आता मी संपलो. त्याला हे विसरला तो की ज्याने त्याला चालायला लावलं तो पण तिथंच होता. आणि पेत्र बुडायला लागला. तो म्हणतो, वाचवा वाचवा. या ठिकाणी म्हटलेलं आहे, परंतु वारा पाहून तो भ्याला बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? खरं वाक्य कोणतं आहे? अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? जर प्रभूने आम्हाला बोलवलेलं आहे, प्रभूने आम्हाला पाचारण केलेलं आहे, जर प्रभूने तुम्हाला बोलवलेलं आहे, प्रभूने तुम्हाला ऑलरेडी अभिवचन दिलेलं आहे, तर संशय बाळगू नका, अल्पविश्वास बाळगू नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. पण काय होतं, बऱ्याचशा वेळेस आम्ही वादळ बघतो, वारा बघतो आणि असं वाटतं की आता हा वादळ वारा हे संकट मला संपवून टाकेल. आणि मग नंतर आमचा संशय जो आहे आणि आमचा अल्पविश्वास जो आहे, तो अल्पविश्वास आणि तो संशय आम्हाला मारक ठरतो, बाधक ठरतो. आणि मग नंतर आम्ही म्हणतो, अरे हे चांगले विश्वासणारे होते, हे असे पडले कसे? हे पडले कारण की त्यांनी परमेश्वरावर अल्पविश्वास दाखवला, त्यांनी संशय बाळगला. आणि त्या संशयामुळे ते पडले. त्याच्यात कोणत्या माणसाचा दोष नाही, त्याचा देवाचाही दोष नाही. त्याच्यात दोष सर्वस्वी कोणाचा असतो? जो विश्वास आहे, विश्वासणारा, त्याने अल्पविश्वास ठेवल्यामुळे त्याच्या जीवनात त्या घटना घडल्या. म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस त्याने वादळ बघितलं, वारा बघितला, तो घाबरला. त्यावेळेस येशू देखील त्याला म्हणतो, अरे अल्पविश्वासी, तू विश्वास का धरला नाहीस? खाली बघ बाळा, अल्पविश्वासी, तू विश्वास का धरला नाहीस? म्हणजे याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये अविश्वास आला. आणि बऱ्याचशा वेळेस लोक दिसतात चांगले, गातात चांगले, प्रेझेंट वर्शिप करतात चांगले, पण आतमध्ये अविश्वास असतात. आतमध्ये काय चाललेलं असतं? होईल की नाही होईल, होतं की नाही, काही सांगता येत नाही, काही खरं नाही, आता काही जमणार नाही, असं काही होणार नाही, हे सगळं मला काही खोटं वाटतं, मला काही वाटत नाही असं काही माझ्या जीवनात घडेल. पण मी तुम्हाला सांगतो, जर प्रभू म्हणतोय चल ये, चालायला लाग, चल पुढे चला, तर मी म्हणतो पाठीमागे जाऊ नका, पुढे चालायला सुरुवात करा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला यश देईल. हालेलुया, हालेलुया. डाऊट आहे का? डाऊट आहे का? त्याच्यावर डाऊट आहे तुम्हाला? काही खरं नाही बाबा, तुम्ही बरेच जीव तोडून सांगता पण आम्हाला काही वाटत नाही होईल म्हणून. आता सकाळी मी बँगलोरचे जे पास्टर आहेत, वर्गीस पास्टर, त्यांची साक्ष ऐकली आणि त्यांनी सांगितलं मला 4-5 मुलं आहेत आणि 5 मुलापैकी 2 नंबरची मुलगी जी होती ती अबनॉर्मल बेबी होती. म्हणजे ती बुद्धीने एवढी चंचल नव्हती, ती अबनॉर्मल होती. अबनॉर्मल म्हणजे भोळसट. आणि मग ते म्हणतात की ज्यावेळेस पंजाबमध्ये मी प्रथम सेवा करायला गेलो त्यावेळेस माझ्या मुलीला कोणतीच शाळा घ्यायला तयार नव्हती, कारण की ती मेंदूने थोडी मंद होती आणि मंद असल्या कारणाने तिला समजत नव्हतं काय करायचं. तिचं डर्टी क्लोथ जर डर्टी असले, घाण कपडे असले तर ते घाणच कपडे ती राहू द्यायची, ती काय तिच्याकडे लक्ष देत नव्हती.
आणि मग एका शाळेने म्हटलं की आम्ही 1 महिना हिला ठेवू आणि बघू हिचं वर्तन, आणि जर नॉर्मल मुलासारखी राहिली तर आम्ही हिला ॲक्सेप्ट करू, नाहीतर हिला तुम्हाला अशा शाळेत टाकावं लागेल की जिथं वेड्यांचे किंवा जे मंद बुद्धी आहेत अशा शाळेमध्ये तुम्हाला या मुलीला टाकावं लागेल. आणि ते म्हणतात की ज्यावेळेस ते मला असं बोलले त्यावेळेस मी घरी आलो आणि प्रार्थना केली, परमेश्वराला इथं राहू दे. आणि माझ्या पत्नीने आणि मी प्रार्थना केली की देवा या मुलीच्या जीवनात तू बदल आहे. पण आम्ही बघितलं 1 महिन्यानंतर तिच्यात काही बदल झाला नाही. आणि ती ज्यावेळेस शाळेत असायची, काही खायची, त्यावेळेस ते सांगतात इतक्या माशा तिच्या शरीरावरती, त्या कपड्यावरती बसायच्या की सर लोक आम्हाला कंप्लेंट करायचे आणि सांगायचे याच्यात काही फरक आम्हाला दिसत नाही, पण आम्ही ठेवतो हिला 1 महिना, आम्ही तुम्हाला वेळ दिला. 1 महिन्यानंतर तिला ज्यावेळेस तिच्या आई वडिलांना किंवा या पास्टर पोर्गिसला बोलवण्यात आलं त्यावेळेस सांगितलं की आम्ही हिला ठेवू शकत नाही, कारण की हिच्या बुद्धीमध्ये कोणतीच सुधारणा नाही आणि ही सगळे कपडे घाण करते आणि त्या माशा आणि ते सगळे एकदम विचित्र, त्याच्यामुळे बाकीच्या मुलांना फार डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, ही अबनॉर्मल आहे, हिला तुम्ही अशाच शाळेत टाका की ज्या शाळेमध्ये वेड्याची मुलं किंवा मंद बुद्धीची मुलं असतात. आणि मग ते सांगतात की मी सायकलवरती, त्यावेळेस माझं पैसे नव्हते, मी साधारण होतो, त्यावेळेस मी माझ्या मुलीला सायकलवरती घरी आणलं. माझी बायको जी होती ती फार धार्मिक होती, माझ्यापेक्षा जास्त पवित्र शास्त्राचे वचनं तिला माहिती होते आणि ती म्हणली आपण प्रार्थना करू. आणि ते सांगतात की त्या दिवशी आम्ही तिच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी शाळेत घेऊन गेलो आणि मी म्हटलं आता ही चांगली वागायला सुरुवात करेल, तिला राहू द्या प्लीज. आम्ही प्रार्थना केली, तेव्हा नाही असं काय होत नाही, राहू द्या म्हणे, आज तुम्ही तिचं वर्तन बघा. आणि त्यांनी विश्वासाने तिला टाकलं. त्यावेळेस ते म्हणतात मी घरी येत असताना माझं मन म्हणत होतं पूर्ण विश्वासाने की ती चांगली वागेल, पण शैतान मला बोलत होता की ती परत कपडे घाण करेल आणि तिला शाळेतून काढावं नाही. मन म्हणतंय की विश्वास ठेवतो की परमेश्वर तिच्या जीवनात कार्य करेल, शैतान बोलतो कानात नाही होणार, तुला घरी घेऊन जावं लागेल. आणि असं असताना ते म्हणतात संध्याकाळी ज्यावेळेस मी तिला घ्यायला गेलो त्यावेळेस मी बघितलं की ते एकदम वेल आणि चांगली होती आणि परमेश्वराने आमची ही छोटी प्रार्थना ऐकली, सुरुवात झाली. आणि मग ते सांगतात की हळूहळू तिच्या बुद्धीमध्ये वाढ होत गेली. तिचा नंबर 50 स्टुडंट होते तर 50वा नंबर होता म्हणजे बुद्धी क्षमतेमध्ये. मग नंतर दुसऱ्या वर्षी तिचा 49 झाला, मग 48 झाला, मग 47 झाला. आणि मग असं करता करता ते सांगतात तिचा रँक हळूहळू जशी वाढत गेला आणि एक दिवस असा आला की तिचा त्या कॉलेजमधून 1ला नंबर आला. देवाने तिला पूर्ण बदललं. त्यांचं फार मोठं चर्च आहे बँगलोरला, जसं त्यांचे पास्टर सॅमसन वर्गीस, त्यांचा 1 नंबरचा मुलगा जो आहे तो देखील सेवा कार्य करतो, त्यांचं पण फार मोठं चर्च आहे. आणि ते सांगतात की आम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवणं बंद केलं नाही, आम्ही म्हणतच गेलो, आम्ही विश्वास ठेवतच गेलो आणि परमेश्वराने माझ्या लेकरामध्ये बदल आणला. आमचा विश्वास कसा आहे, आम्ही पटकन विश्वास ठेवतो, पटकन सोडून देतो. आला विश्वास, गेला विश्वास, आता विश्वास आहे बरं का, लगेच दुसऱ्या दिवशी नाही ना, काय खरं नाही ना, मला नाही वाटत काय, असा विश्वास नसतो. विश्वास कायम असतो. विश्वास ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो विश्वास बदलत नाही. एकच विश्वास असतो की आम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो आणि आमचा प्रभू आमच्यासाठी महान कार्य करणार आहे. अल्पविश्वास ज्यावेळेस येतो त्यावेळेस अल्पविश्वास आल्यानंतर आम्ही संकटात सापडतो. आणि पवित्र शास्त्र देखील आम्हाला सांगतं की पेत्र देखील बुडाला. ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्याने संकट बघितलं, वादळ बघितलं आणि त्याला असं वाटलं की आता संपलो, हे जगासाठी आहे, हे शरीरासाठी आहे, शरीर घाबरेल, जग घाबरवेल आणि आम्ही घाबरू. पण मी तुम्हाला सांगतो जो आत्म्यामध्ये चालतो तो कितीही संकट आला तरी घाबरणार नाही. तो म्हणेल या संकटामध्ये देखील माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि तो मला यश देणारच आहे. ज्या अभिषेकामध्ये चालतात त्यांच्यासाठी हे वचन आहे. मत्तकृषी वर्तमान याचा जर तुम्ही 8 अध्याय बघितला आणि 23 ते 27 वचन बघितलं, हे देखील तुम्ही वाचलं असेल. मत्तकृषी वर्तमान याचा 8 अध्याय आणि 23 ते 27 वचन वाचा कोणीतरी. मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा समुद्रात मोठे वादळ उठले, तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा तो त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला,
अल्पविश्वास अहो अल्पविश्वासी, तुम्ही घाबरलात का? तुम्ही भित्रे कसे. मग उठून त्याने वारे व समुद्र घेतला. मग उठून त्याने वारा व समुद्र यास धमकावले आणि अगदी निवांत झाले. आणि अगदी निवांत झाले. या ठिकाणी बघा, हे वचन तुम्ही पहिले खूप वेळेस ऐकलं असेल ज्यांनी नवा करार वाचलेला आहे. ही सिच्युएशन जी आहे साधारण नाही. समुद्रामध्ये ज्यावेळेस येशू बरोबर ते लोक नावेमध्ये आहेत तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले आणि इतके की तारू लाटाने हैराण झाले. म्हणजे इतक्या लाटा येत होत्या आणि ते समुद्र पूर्ण खवळलेला होता. आणि अशा प्रसंगी त्या लाटामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या खवळलेल्या समुद्रामध्ये त्या तारूमध्ये शिष्य आणि फक्त येशू आहे. आणि येशू तर वरामास उश्वास घेऊन झोपी केलेला होता. आणि झोपेत असताना पवित्र शास्त्र सांगतं की शिष्य घाबरले आणि शिष्य घाबरून त्यांना म्हणतात, प्रभूजी प्रभूजी आम्हाला वाचवा. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस कराराचा कोश याजकांच्या खांद्यावरती होता आणि यार्देन दुथडी भरून वाहत होती, त्यावेळेस याजकांचे पाय त्या यार्देनेला लागले. त्याच वेळेस पाणी जागच्या जागी थांबलं. पण आता ज्याच्यावरती देवाचा अभिषेक आहे तो स्वतः कधी कुठं आहे, त्यांच्याबरोबर आत नावेत आहे. ते नाव बुडेल का? नावेमध्ये कोण आहे? येशू म्हणजे कोण? त्याच्यावरती काय आहे? देवाचा आत्मा. म्हणजे देव कोणाबरोबर आहे? येशू बरोबर. आणि येशू कोणाबरोबर आहे? कस काय नाव बुडल? नाव कस काय बुडल? बुडल का नाव? नाव बुडणार नाही ना. ज्यावेळेस मी बायबल कॉलेजला गेलो त्यावेळेस बायबल कॉलेजला एक मुलगा देखील त्या ठिकाणी आला आणि तो फार म्हणजे विश्वास दाखवायचा. म्हणजे मला काय येत नव्हतं. आपण मोक्कार जस्ट गेलो बायबल कॉलेजला. म्हणजे आत्ता तो दुरुस्त झालो, बायबल कॉलेजला गेलो, डायरेक्ट पाचारण झालं. मला काही माहिती नव्हतं. आणि हा फार त्याच्या घरात पाळकीय वातावरण, त्याचं लहानपणापासून पाळकी वातावरण, हा फार गाणे गायचा आणि फार विश्वास ठेवायचा देवावर. मला वाटलं काय ब्रदर आहे, त्या ब्रदर बरोबर राहिलं तर मी पण चांगला बनल, एकदम मी पण चांगला विश्वासात वाढेल. आणि मग ते गाणं गायचा तो, धाव रे आता धाव प्रभू आता डगमगली माझी नौका. काय गाणं गातो म्हणून बदलतं काय आवाज आहे. धाव रे आता धाव प्रभू आता डगमगली माझी नौका. सत्वर यावा मला धीर द्यावा तूच माझा जीवन दाता दाता. त्याची नौका अशी धाव रे आता धाव प्रभू आता डगमगली माझी नौका, असं ते गाणं गायचे. आणि खरंच त्यांची नौका डगमगली. त्यांना फक्त एक दिवस ताप आला. ताप आल्यानंतर मला घरी जायचं म्हणून ब्रदर देवाने पाचारण केलं, जगणे ख्रिस्त मरणे लाभ. नाही मला ताप आली. घरचे पण ये बाळा. बाबाने काय बायबल कॉलेज पूर्ण केलं नाही. त्याच वेळेस कळाला असा विश्वास नसतो. मला जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ. म्हणून मी गाणं गातो, माझ्या नावेत येशू असता मला नाही कशाची चिंता. म्हणून मला धाव रे आता धाव प्रभू आता, माझी नौका डुलत नाही, माझी नौका चांगली चालत आहे, कारण की माझ्या नावेत येशू आहे. तर मला चिंता काय करायची गरज. डगमग आपण गाणे पण असे, डगमग डोले माझी नौका डगमग डोलत नाही, कारण मला माहिती आहे सृष्टीचा निर्माण करता जो परमेश्वर तो स्वतः माझ्या नावेमध्ये आहे आणि परमेश्वर मला यश देणार. कशाची नौका? डगमगणारच नाही नौका. जितकं आयुष्य दिलं तितकं आनंदाने जगणार, उत्साहाने जगणार. तो स्पिरिट, तेच सामर्थ्य मरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत. एक नौका तापेने डगमगली आणि ब्रदर डायरेक्ट घरी. अहो ब्रदर, सेवा गेली कुठं? सेवेचं दुकान टाका म्हणलं तुम्ही, ते शेव चिवड्याचं. अशी सेवा नसते हो, अशी सेवा नसते. सेवा जी असते ती मजबूतीने उभा करायची असते. सेवेत चढ उतार येतात, सेवेमध्ये ताप येते, सेवेमध्ये दुखणं येतं, सेवेमध्ये आजार येतात, सेवेमध्ये फायनान्शियल ट्रबल येते, सेवेमध्ये पुष्कळ त्रासाला सामोरं जावं लागतं. पण ह्या सेवेमध्ये जो टिकून परमेश्वराची सेवा करतो तोच खरा परमेश्वराचा दास व दासी. असे भरपूर येतात आणि भरपूर चालतात. तुम्ही बघितलं असेल काही काही उरळून चला तिकडं लय भारी आहे, तिकडं लय भारी, चला गर्दी 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 गर्दी. आणि ती गर्दी काही दिवसाने समाप्त.
मग आपण काय म्हणतो, संपलो तिथलं, भर वाढलं, भर खाली गेलं. ती सेवा स्थिर नव्हती. विश्वास जो होता तो जास्त माणसावर होता, परमेश्वरावरचा विश्वास कमी होता. म्हणून शेवटपर्यंत विश्वास जो राहतो तोच तरेल असं पवित्र शास्त्र सांगतं. म्हणून आमच्या नावेमध्ये प्रभू येशू आहे. या ठिकाणी ते विसरले की जी नाव चाललेली आहे त्या नावेमध्ये कोणी साधारण मनुष्य नाही. त्या नावेमध्ये हा शरीर जे झोपलेलं आहे, हे शरीर म्हणजे साधं शरीर नाही. हे शरीर जे आहे अभिषिक्त शरीर आहे. याच्यावरती पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. याचा जन्म मूळचा जो झाला तो पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने झालेला आहे. आणि स्वतः देव आमच्या बरोबर त्या नावेत आहे. आणि नावेत असताना मला चिंता करायची गरज नाही. पण ते घाबरले, ओरडू लागले. आणि ओरडू लागल्यानंतर येशू त्या ठिकाणी उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर परत तो त्यांना म्हणतो, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे. आणि मग त्याने वाऱ्याला धमकावलं, वादळाला धमकावलं आणि मग सगळं निवांत झालं. म्हणजे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं वारा आणि वादळ देखील कोणाचं ऐकतं, प्रभू येशूचं. तुम्ही मी काय, आपला विश्वास कोणावरती आहे. आपण जो विश्वास ठेवला कोणावरती ठेवलेला आहे, जिवंत परमेश्वरावरती. आपला विश्वास जो आहे तो प्रभू येशूवरती आम्ही ठेवलेला आहे. आणि जो प्रभू येशू आमच्या बरोबर आहे तो स्वतः त्याच्यावरती, जे मी सांगितलं पूर्वी की जो कराराचा कोष घेऊन ते गेले त्यावेळेस यार्देन दुथडी भरून वाहत होती. त्यांचे पाय, याचकांचे पाय लागले, कराराचा कोष लागला नाही, पण त्यांच्यावरती देवाचं सानिध्य होतं आणि त्यामुळे चमत्कार झाला. आज या ठिकाणी या नावेमध्ये स्वतः येशू आहे. आणि येशू असताना देखील ते घाबरले आणि उभा राहिला येशू. त्यावेळेस वादळ वारा त्याने अगदी निवांत केला, शांत केला, कारण की त्यांच्या नावेमध्ये स्वतः देव हजर होता. तुमच्या नावेमध्ये कोण हजर आहे, हा माझा प्रश्न. चेक करा. आजही भीती वाटत असेल, डिप्रेशन येत असेल, आता काय होईल, आता संपलं, आता मरतो की काय असं वाटत असेल, तर आज येशूच्या नावात सैतानाला सांगा, मी घाबरणार नाही, मी मरणार नाही, कारण की सर्व सृष्टीचा निर्माण करण्याचं सामर्थ्य माझ्या शरीरावरती आहे. म्हणून मी या शुक्रवारी शिकवलं की विश्वास काय असतो, किंवा देवाला विश्वासच का पाहिजे, हा विश्वास काय आहे, आम्ही विश्वास का ठेवतो, कशाचा विश्वास, कशाचा विश्वास, हा विश्वास कुठे करतो, किंवा हा विश्वास जो ठेवतो आम्ही कधी ठेवतो, किंवा हा विश्वासच देवाला का पाहिजे, दुसरं का देवाला काही पाहिजे नाही. कारण विश्वास कुठून येतो, विश्वासाचे जे दोन प्रकार आहेत, एक विश्वास जो शारीरिक विश्वास आणि एक विश्वास जो आत्मिक विश्वास. मग विश्वास काय आहे तर त्याची व्याख्या आपण जर बघितली, इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन वाचा कोणीतरी. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. बघा विश्वास काय आहे, आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. म्हणजे मला भेटलं नाही पण मी आशा धरलेली आहे, येशूच्या नावामध्ये मला ते प्राप्त होणार आहे. आणि न दिसणारी, मला ती गोष्ट आतापर्यंत दिसली नाही परंतु माझा विश्वास आहे की ती गोष्ट मला प्राप्त होणार आहे, त्याला विश्वास म्हटलेला आहे. मग ज्यावेळेस आम्ही असा विश्वास ठेवतो त्यावेळेस तो विश्वास आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. कारण की विश्वास जो असतो त्या विश्वासाने कार्य होतं. आणि हा विश्वास जो आहे हा शरीरातून येत नाही. मग आपण काही काही लोकांबद्दल तुळतुळ करतो, हे लोक बॅकस्लाइड झाले, हे लोक प्रभूमध्ये होते, हे खूप प्रार्थना करायचे, आता ते प्रार्थना करत नाही, आता देवाला नाव ठेवतात आणि आता ते पूर्णपणे प्रभूपासून दूर गेले. मग मला सांगा त्यांचा विश्वास हा विश्वास होता का, विश्वास होता त्यांचा. त्यांचा विश्वास कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. व्हेरी गुड, शारीरिक विश्वास. शारीरिक विश्वास म्हणजे काय, शारीरिक याच्यातून अंधविश्वास पण येतो. अंधविश्वास म्हणजे चला बरं होण्यासाठी बाबाकडे जा, बोकडं द्या, कोंबडं द्या आणि मग धागे दोरे बांधा, आणि मग नंतर शारीरिक विश्वास की मला बरं लागेल, त्याला काय म्हणतात शारीरिक विश्वास. मग इथं पण येऊ शकता तुम्ही आणि बाबाकडे पण जाऊ शकता, कारण की तुमचा विश्वास आत्मिक विश्वास नाही, तुम्हाला सत्य कळालं नाही. पवित्र शास्त्र सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. मग ज्यावेळेस शरीराचा विश्वास येतो, शरीरामध्ये अंधविश्वास पण येतो, ज्याला अंधश्रद्धा म्हणतात. आणि अंधश्रद्धा म्हटल्यानंतर तुम्ही म्हणू शकता कापा लिंबू उवाळा, कापा लिंबू खा लिंबू, राग द्या, हे द्या, ते द्या, कशासाठी द्या, माझं शरीर बरं झालं पाहिजे. त्याला काय म्हणतात अंधविश्वास. अंधश्रद्धेचे भरपूर प्रकार आपण बघतो. मग ते लोक तुम्हाला पैसे मागतात,
ते लोक तुम्हाला नारळ मागतात, ते लोक तुम्हाला कोंबडा मागतात, ते लोक तुम्हाला बकरा मागतात, ते लोक तुम्हाला खूप सारं मागतात. आणि मग ते मागितल्यानंतर तिथं सगळे लोक जाऊन मग पैसे देतात, कारण की त्यांचं लवकर पटतं, कारण की ते पटून खूप सांगतात, कारण की ते शरीरातून बोलतात, त्यांना ते पाहिजे असतं. आपण जास्त सांगत नाही, कारण की आपल्याला आत्मिक गोष्टी पडलेल्या असतात. मग तो विश्वास जो येतो, तो विश्वास शरीरातून आलेला विश्वास. मग शारीरिक विश्वास जो असतो, त्या शारीरिक विश्वासामुळे आमचं काम होत नाही आणि त्यावेळेस आम्ही निराश होतो आणि निराश झाल्यामुळे माणूस बॅकस्लाइड होतो. आणि मग आपण म्हणतो ते चांगले विश्वासणारे होते, ते बॅकस्लाइड झाले. नाही, मी म्हणेन ते चांगले विश्वासणारे नव्हते. त्यांचा देवावरती विश्वास नव्हता. ते फक्त स्वार्थासाठी आलेले होते. त्यांना फक्त शरीरात आरोग्य पाहिजे होतं, त्यांना फक्त त्यांचे कामं झालेले पाहिजे होते. त्यांना जिवंत देव समजलाच नव्हता. त्याच्यामुळे तुळतुळ करायची गरज नाही, तुळतुळ करायची गरज नाही. सत्य ज्याला समजलं त्याला जीवन लाभलं, कारण की पवित्र शास्त्र सांगतं की त्याचं वचन हे आत्मा आणि जीवन आहे. मग ज्याला आत्मा समजला, ज्याला परमेश्वराचं वचन समजलं, तो अंधविश्वास बाळगत नाही, तर तो पूर्ण विश्वास बाळगतो. म्हणून ज्यावेळेस येशू लाजराच्या कबरेकडे चाललेला आहे, त्यावेळेस त्याची बहीण रडत रडत येशूकडे येतं आणि येशूला म्हणते, येशू, माझा भाऊ मेला नसता, तू जर लवकर आला असता. माझा भाऊ मेला नसता. योहान 11:40 मध्ये येशू काय म्हणतो? विश्वास ठेव म्हणजे तो कोणावर विश्वास ठेव? माझ्यावर विश्वास ठेव. तिला शरीरात दिसतो येशू, त्याच्यामुळे तिला कन्फ्युज झाला असेल, आता येशू कसं बोलतोय. ती म्हणते की हो येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. मला हे माहिती आहे की माझा भाऊ ज्यावेळेस पुनरुत्थानाचा दिवस येईल, ज्यावेळेस सगळे मरणातून उठतील, त्या दिवशी माझा भाऊ निश्चित उठेल. हा माझा विश्वास आहे. येशू काय म्हणतो? पुनरुत्थान व जीवन 11:25. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी. हालेलुया. बरं, तिचं काय चाललंय, येशूचं काय चाललंय? हो, काय भानगडच कळालं. आपण असं दिलं का? काय भानगडच कळालं. येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. ती म्हणते माझा विश्वास आहे. पण विश्वास कसा आहे? येशू, ज्यावेळेस तू वैभवाने येशील आणि ज्यावेळेस पुनरुत्थान होईल, मरणातून सगळे उठतील, त्या दिवशी माझा भाऊ उठेल. पण येशू तिला म्हणतो, तू काय चिंता करते, मी इथं आहे, मी पुनरुत्थानाची. ते तिला समजत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, कराराचा कोश देवाचं सानिध्य दर्शवतं, तसं येशू देवाच्या आत्म्याच्या पूर्ण परिपूर्ण होता. पवित्र शास्त्र सांगतं की तो आणि पिता एक आहे, म्हणजे स्वतः देव पृथ्वीवरती हजर आहे. स्वतः येशू देवाचं सानिध्य घेऊन तिथं हजर आहे. पुनरुत्थान आणि जीवन त्याच्यामध्ये आहे. म्हणून तो तिला म्हणतो, तू माझ्यावर विश्वास ठेव. तर म्हणते मला माहिती आहे. पण येशूला ते सांगायचंय तिला की आत्ता तेव्हा नाही, आत्ता तुझा भाऊ मरणातून उठणार आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं येशू तिथे गेला आणि त्याने 4 दिवस मृत झालेल्या लाजराला हाक मारली. त्या 4 दिवसापासून मृत पडलेला लाजार उठून कबरेतून बाहेर आला आणि तिने डोळ्याने बघितलं की माझा भाऊ जिवंत झालेला आहे आणि हा जो उभा आहे हाच पुनरुत्थान व जीवन आहे. हालेलुया, हालेलुया. कशाचा विश्वास? काय विश्वास? तुम्ही कोणता विश्वास ठेवता? काय विश्वास ठेवलाय तुम्ही प्रभू? तुमचा खरा विश्वास आहे? मला नाही वाटत खरा विश्वास. खरे विश्वासणारे धावत येतात देवाच्या सानिध्यात. खरे विश्वासणाऱ्यांना भूक लागते देवाच्या आत्म्याची. खऱ्या विश्वासणाऱ्यांना तहान लागते देवाच्या आत्म्याची. खऱ्या विश्वासणाऱ्यांना मान पान सन्मान काहीच नाही पाहिजे. खरे विश्वासणारे एकच विचार करतात, मी आणि माझ्या देवाचं सानिध्य. त्याला म्हणतात देवाचं खरंय विश्वास नाही. मग पवित्र शास्त्र सांगतं शरीराचा विश्वास वेगळा. मग अब्राम ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्यावेळेस ते विश्वास ठेवत असताना तुम्ही विचार करा अब्रामाबद्दल. अब्रामाला तर देव पण माहिती नाही. अब्रामाचे वंशज चंद्रदेवाचे उपासक आहे. त्याच्या घरामध्ये चंद्राची उपासना होते. जो ग्रह दिसतो चंद्र, त्याची उपासना करणारे ते लोक. आणि चंद्राची उपासना करणाऱ्या लोकांच्या फॅमिलीमध्ये एक परमेश्वर त्याला वाणी देतो आणि ती वाणी देखील आत्म्याची वाणी आहे. ती शरीरामध्ये येत नाही, ती आत्म्यामध्ये येते. आणि परमेश्वर म्हणतो आपल्या आई बापाचं घर सोड आणि मी जो देश दाखवील त्या देशामध्ये तू चल. आपण असतो तर काय केलं असतं? गेले असते तुम्ही? कोण बोललंय मला काहीच कळाना. माझं मन बोललंय की नेमकं कोण बोललं? कारण की देव माहिती नाही त्यांना. ते चंद्रदेवाचे उपासक आहे. तेराचं घराणं सर्व चंद्रदेवाचं उपासक आणि त्याला जिवंत देव बोलला. मग जिवंत देव बोलला हे कशावर ठरवायचं त्याने?
की मला देव बोलवतच आहे. तुम्ही असते तर काय केलं असते? ए बाबा, मला काही कळना, मला काही वाणी कळना, मला काहीच कळना, कोणता देव ते पण कळना. कारण की देव काही स्वरूपात दर्शन दिला नाही. जुन्या करारात देवाचं दृश्य स्वरूप नव्हतं. असा देव येऊन उभा राहिला नाही. अब्रामा, मी तुला सांगत आहे, चल आपल्या आईबापाचं घर सोडून जा. आपण असतो तर काय केलं असतं? सोडलं असतं घर? कधीच नसतं सोडलं, कधीच नसतं सोडलं. आणि आपण काय म्हटलं असतो? मला माहिती नाही मला कोणता देव बोलला, मला देवाने दर्शन द्यावं, आणि ज्यावेळेस मला दर्शन देईल त्याच वेळेस मी मानाल की हा देव आहे, अन्यथा मी मानणारच नाही हा देव आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं बघा. अब्रामाने परमेश्वराची वाणी ऐकली आणि अब्रामाने आपली बायको सारा आणि लोट पुतण्यासोबत घेतला. आणि पवित्र शास्त्र सांगतं की ज्या जिवंत देवाने अब्रामाला बोलवलं त्याची वाणी ऐकून तो त्या देशातून निघाला. मग जे निघाला ते कसा निघाला? विश्वासाने निघाला. मग हा विश्वास कोणता होता? हा शारीरिक विश्वास होता का आत्मिक विश्वास होता? हा आत्मिक विश्वास. आत्मिक विश्वासामध्ये माणूस डगमगत नाही. आत्मिक विश्वासामध्ये माणूस स्थिर असतो. आत्मिक विश्वासामध्ये त्याला परमेश्वर कळतो. आत्मिक विश्वासामध्ये त्याला माहिती असतं की माझा देव माझ्या बरोबर आहे. आत्मिक विश्वासामुळे त्याला माहिती आहे की माझ्या परमेश्वराने मला अभिवचन दिलेलं आहे आणि तो परमेश्वर मला बोलावत आहे. आणि जर तो परमेश्वर मला बोलावत आहे तर माझा विश्वास माझ्या देवावर ठाम, तो बदलणार. आपला विश्वास बदलतो. आपला विश्वास, नातेवाईक म्हणले काय खरंय, लगेच प्रार्थना करायला लागले, काय खरं येशूचं, तुम्ही काय म्हणता लगेच? बरोबर आहे. हा बरोबर. कसं काय देव, कशाचं देव? आपलं नाही का चालले करायला, लगे आपण काय करतो? डाऊन. चला चला चला, तुम्ही जे सांगता ते केलं. पण तुम्ही ठाम उभं राहत नाही की मला सत्य कळालेलं आहे, तुम्ही माझं ऐका, बसा आणि मी तुम्हाला सांगतो. पण आपण काय होतं? नाही, तुम्ही जे म्हणता तेच करा. आणि मग आपला जो विश्वास आहे तो काय व्हायला लागतो? डाऊन. डाऊन ज्यावेळेस होतो त्यावेळेस विचार करा तुम्ही, तुमचा विश्वास खरंच आत्मिक विश्वास होता की शारीरिक विश्वास होता? कुठून विश्वास ठेवला तुम्ही? शरीरातून ठेवला का आत्म्यातून ठेवला? अब्रामाने विश्वास ठेवला शरीरातून ठेवला. शरीरातून ठेवला असता त्याचा बाप म्हणला एक फटका देऊन बस इथं आपण चंद्रदेवाची उपासना करतो. कुठं चालला रे? कोण सांगितलं तुला? नाही, मला देव बोलला. कोणता देव? नाही ते माहिती नाही, पण मला देवाची वाणी आहे. नाही नाही नाही, तसं काय करायचं नाही, बस इथं. बायको पण घेऊन चालला, बस इथं घरात राहा. मग लगेच ते म्हणलं असतं बरं बरं मी ऐकतो आणि बसतो. विश्वासाने अभिवचन प्राप्त झालं. तुम्ही वाचा, नीट वाचा, तिथे एकच शब्द आलेला आहे की अब्राहम विश्वासाने नीतिमान ठरला. अब्राहम विश्वासाने ठरला. हो, अब्राहम कर्माने ठरला नाही, कृतीने ठरला नाही. अब्राहम विश्वासाने नीतिमान ठरला. कारण की पवित्र शास्त्र सांगतं जसं तो आईबापाचं घर सोडून निघाला त्यावेळेस ज्यावेळेस त्याला अभिवचन प्राप्त झाला की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे करल, आणि आकाशातील ताऱ्याप्रमाणे करणाऱ्या संतती म्हणणाऱ्या देवानेच 100 वर्ष त्याला पुत्र संतान दिली नाही. तुम्ही असते तर काय केलं असतं? आकाशाकडे दगड फेकून मारले असते तुम्ही? खरंच मारले असते, खरंच. आपण म्हणतो ना मायच्यानं, खरंच मारल्या. शपथ, लहानपणी करायचं बोलून माझ्या शपथ दगड मारल्या. काय म्हणलं असतं माहितीये का? मी इतक्या विश्वासाने माझ्या आईबापाचं घर सोडलं आणि जो देव मला दिसत नाही त्याची वाणी ऐकून मी इथं आलो. आणि इथं आल्यानंतर मी पाहतो आता माझं वय 75 वर्ष झालं आणि मला अभिवचन प्राप्त झालं होतं की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे करेन. मला माझ्या घरात एक तारा दिसेना, एक तारा नाही, आणि आकाशातील ताऱ्याप्रमाणे करेन म्हटले. आपला विश्वास लय लवकर डगमगतो. डगमग डोले माझी नौका, असे आपलं ते मित्राप्रमाणे माझ्या धाव रे आता, धाव प्रभू आता, डगमगली त्याची नौका, माझी नौका डगमगत नाही. मग आपण डगमगलो असतो. आणि ज्यावेळेस त्याला अभिवचन प्राप्त झालं, प्राप्त झाल्यानंतर 75व्या वर्षी देखील त्याला पुत्र संतान प्राप्त झाले नाही. इकडून तिकडून देवाचे दूत त्याच्या घरी आले आणि आल्यानंतर देवाचे दूत त्याला सांगतात की आता मी तुला पुत्र संतान देणार आहे. त्यावेळेस त्याचा विश्वास होता, पण त्याच्या बायकोचा विश्वास नव्हता. त्याची बायको हसली, माहितीये तुम्हाला? हसली त्याची बायको. काय म्हटली? आता माझी कूस
चुकली आहे आणि आता माझं वयातीत झालेलं आहे आणि आता हे कसं होईल, म्हणून ती हसली. पण परमेश्वराचं वचन सांगतं त्या ठिकाणी, जे दूत आहेत ते सांगतात की पुढच्या वसंत ऋतूत ज्यावेळेस आम्ही येईल त्यावेळेस तुझ्या हाती बाळ असेल. आणि 100व्या वर्षी परमेश्वराने अब्रामाला इसाक दिला, इसाकाला याकोब दिला आणि याकोबाला आणि याकोबाला किती पुत्र झाले, आणि 12 पुत्राद्वारे वंश आले. आणि वंशामध्ये दाविदाच्या कुळामध्ये कोण जन्माला आलं आणि त्याच्याद्वारे कोण आशीर्वादित झाले, सर्व कुळे. आणि पृथ्वीवरील सर्व कुळे कोणाच्या वंशातून आशीर्वादित झाले, अब्रामाच्या. म्हणजे आज जे अभिवचन परमेश्वराने अब्रामाला दिलं होतं, मी तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे कर, ते अभिवचन पूर्णपणे अब्रामाच्या जीवनात पूर्ण झालं आहे. कारण त्याच्याच कुळातून आपण आशीर्वादित झालो, म्हणून आपण म्हणतो की मी अब्रामाची संतान आहे. मग अब्रामाचा विश्वास जो होता तो शारीरिक विश्वास नव्हता, अब्रामाचा विश्वास आत्मिक विश्वास होता. म्हणून ज्यावेळेस तुम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवता त्यावेळेस असा विश्वास ठेवू नका की माझी नौका बुडत आहे, असा विश्वास ठेवू नका की परमेश्वरा मी वाटचाल करतो पण मी डुबायला लागलो, आता काही खरं नाही. हे सगळे विश्वास शारीरिक विश्वास आहे. असे विश्वास ज्यावेळेस आम्ही प्रभूवर ठेवतो त्यावेळेस आमच्या जीवनातले अभिवचनं पूर्ण होत नाही, आम्ही पुढे चालत नाही, आम्ही पाठीमागे जातो. आणि मग आम्ही म्हणतो की देवा आम्ही फार प्रभूमध्ये विश्वासू होतो, आमचं कुटुंब फार प्रार्थना करणार होतं, पण आम्ही आता प्रार्थना करत नाही, आता आम्ही देवाच्या सानिध्यात राहत नाही, आता आम्हाला विश्वास राहिला नाही. हा विश्वास का राहिला नाही? कारण की तुम्ही जो विश्वास आहे शारीरिक ठेवला, आत्मिक विश्वास ठेवला नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो की आता पुढे चालण्याची वेळ आहे. ज्याला कान आहेत ते ऐकू. बाकीच्यांना शारीरिक कान असतील तर शारीरिक कानाने ऐका, पण ज्याला आत्मिक कान आहेत ते वचन ऐको आणि ते म्हणो की माझा विश्वास प्रभूवर आहे, मला पुढे चालायचं आहे, मला पाठीमागे जायचं नाही. यश अपयश येत राहतील, चिंता संकट येत राहतील, परंतु मी आपली दृष्टी पवित्र पर्वताकडे लावलं आहे आणि मला सहाय्य आकाशाचा पृथ्वीचा निर्माणकर्ता करणार आहे, मी डगमगणार नाही. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणताल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये निश्चित परमेश्वरापासून येणारं यश प्राप्त होईल आणि तुम्ही पुढे चालत जाताल, पाठीमागे येणार नाही. म्हणून प्रभूमध्ये ज्यावेळेस तुम्ही चालता, ज्यावेळेस प्रभूमध्ये विश्वास ठेवता, त्यावेळेस मला तुम्हाला सांगायचंय पुढे चला. आज माझा विषय काय होता? पुढे चला. आणि सगळ्यांना घेऊन पुढे चला, कोणाला पाठीमागे खेचू नका. जर जास्त प्रार्थना करत असेल तर त्याला म्हणा आणखी जास्त प्रार्थना कर, परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ. मला पण सांग तुझी विनंती काय, मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन, माझ्या घरी प्रार्थना करेन आणि परमेश्वर तुम्हाला यश देऊ. म्हणून पुढे चला, पाठीमागे जाऊ नका, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया.